Namaste friends. During last lecture we started the topic that is the pollinating agent. In this topic we already studied there are two type of pollinating agent. First is the abiotic pollinating agent and second is the biotic pollinating agent. So last lecture we completely studied the abiotic pollinating agent, that is air and water. These are the two abiotic pollinating agent. Now here in today's lecture we are going to study about the biotic pollinating agent. सो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण पॉलिनेटिंग एजंट हा टॉपिक स्टार्ट केलेला होता आणि या टॉपिक मध्ये आपण सगळ्यात आधी अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट हे स्टडी केलेले होते. म्हणजे एअर आणि वॉटर म्हणजेच ॲनिमोफिली आणि हायड्रोफिली या दोन टर्म्स आपण त्यावेळेस स्टडी केल्या होत्या. आता आपल्याला काय करायचंय, आजच्या लेक्चरला फक्त बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स जे आहेत ते बायोटिक पॉलिनेटिंग एजंट या ठिकाणी स्टडी करायचे. ओके, असं म्हणतात की जवळपास 80% प्लांट्स मध्ये पॉलिनेशन हे बायोटिक एजंट मुळेच होतं. म्हणजे मग त्याच्यामध्ये बर्ड असेल, इन्सेक्ट असेल, काही रेप्टाइल्स असू शकतात, स्नेल असणारे, मॅमल्स असतील, बॅट असतील. देर आर व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम that carries the pollination. So these are the biotic pollinating agent. Okay, so here we are going to study about the major three agent. जास्तीत जास्त प्रमाणात पॉलिनेशन कोण कॅरी करतं, तर तीन असे ऑर्गॅनिझम्स आहेत की ते जास्तीत जास्त प्रमाणात पॉलिनेशन कॅरी करतात. आणि त्याच्यामध्ये आहे पहिला एजंट तो म्हणजे इन्सेक्ट, दुसरा बर्ड आणि तिसरा आहे बॅट. सो आता हे तीन बायोटिक पॉलिनेटिंग एजंट आपण या ठिकाणी काय करूयात, स्टडी करूयात. सो आता आपण कोणता टॉपिक स्टार्ट करतोय, बायोटिक पॉलिनेटिंग एजंट. ओके, सो लेट अस सी द बायोटिक पॉलिनेटिंग एजंट. बायोटिक pollinating agents. So there are how many? There are three major biotic pollinating agents. मग आता हे तीन मेजर बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स कोणते कोणते असणार आहे बघा. फर्स्ट बायोटिक पॉलिनेटिंग एजंट इज नथिंग बट द इन्सेक्ट. Second is that is bird, and third is that is bat. So हे तीन बायोटिक पॉलिनेटिंग एजंट असतील, इन्सेक्ट, बर्ड आणि बॅट. आता तुम्हाला मी मागच्याच लेक्चरला सांगितलंय की त्या पर्टिक्युलर फ्लावर मध्ये ते मॉडिफिकेशन्स असणार आहेत. म्हणजे त्या एजंटने पॉलिनेशन करावे यासाठी त्या फ्लावर मध्ये सुद्धा मॉडिफिकेशन्स या ठिकाणी होतात. ते मॉडिफिकेशन्स पण आपल्याला याच्यामध्ये बघायचे. ठीक आहे, ते मॉडिफिकेशन बघण्याच्या आधी मी एक टर्म इथे क्लिअर करतोय. ऍक्च्युली देर इज अ को इव्होल्युशन बिटवीन द प्लांट अँड देअर पॉलिनेटिंग एजंट. म्हणजेच या ठिकाणी प्लांट्स आणि त्या प्लांट्सचा जो पॉलिनेटिंग एजंट असेल हे दोन्ही सोबत इव्हॉल्व झालेले आहेत. तुम्हालाही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्लांट्स आहेत किंवा हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे किंवा आपण असेल, पृथ्वीवर डायरेक्टली प्लांट केले गेले नाहीयेत. वी आर इव्हॉल्व फ्रॉम द स्मॉलर वन. आपण इव्हॉल्व झाले, तसे प्लांट्स पण इव्हॉल्व झालेले आहेत. मग त्या प्रत्येक प्लांट्स मध्ये डायरेक्टली फ्लावर त्याच पद्धतीचं तयार झालं असेल का? नाही. तर या ठिकाणी प्लांट्स त्यांच्यामध्ये असणारे अडॅप्टेशन्स, त्या फ्लावर मधले असणारे अडॅप्टेशन्स आणि पॉलिनेटिंग एजंट हे दोन्ही सोबत इव्हॉल्व झालेले आहेत. याला म्हटलं जातं को इव्होल्युशन. काय म्हटलं जातं? को इव्होल्युशन. बहुतेक वेळा आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, आपल्या इकोसिस्टीम मध्ये असे खूप ऑर्गॅनिझम्स आहेत की त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन चालतात. मग पॅरासाइट
पॅरासाइट होस्ट असेल किंवा मग प्रेडिटर असेल किंवा मग अजून साऱ्या इंटरॅक्शन्स इथे आहेत. त्या इंटरॅक्शन्स मध्ये दोन ऑर्गॅनिझम्स असतात ना, ते ऑर्गॅनिझम्स एकाचं इव्होल्युशन झालं की दुसरं ऑर्गॅनिझम सुद्धा स्वतःमध्ये चेंजेस करतो, त्याचं पण इव्होल्युशन होतं. या कन्सेप्टला आपण को इव्होल्युशन असं म्हणूयात. सो हियर को इव्होल्युशन टेक्स प्लेस बिटवीन द प्लांट अँड देअर पॉलिनेटिंग एजंट. नीट साठी ही गोष्ट महत्वाची आहे, ही टर्म लक्षात असू द्या. को इव्होल्युशन, परत एकदा, को इव्होल्युशन टेक्स प्लेस बिटवीन द प्लांट्स अँड देअर पॉलिनेटिंग एजंट. मग कशाच्या बाबतीत? अबायोटिकच्या बाबतीत नाही तर बायोटिकच्या बाबतीत. कोणताही बायोटिक पॉलिनेटिंग एजंट आहे त्याच्या बाबतीत ही टर्म काय होते? लागू होते. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय? प्रत्येक पॉलिनेटिंग एजंट आणि त्या पॉलिनेटिंग एजंट्सने पॉलिनेट केले जाणारे जे फ्लावर आहे त्या फ्लावरचे अडॅप्टेशन्स आपल्याला स्टडी करायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊयात इन्सेक्ट. मागे एक टर्म आपण बघितली होती, पॉलिनेशन थ्रू एअर इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली, पॉलिनेशन थ्रू वॉटर इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली. तसंच पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट इज कॉल्ड ॲज एंटॅमोफिली, त्याला आपण एंटॅमोफिली म्हणूयात. सो हियर पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट, पॉलिनेशन थ्रू insect is called एंटॅमोफिली. सो त्याला एंटॅमोफिली असं म्हणूयात. अँड such a flower or plant is called as एंटॅमोफिलस फ्लावर or एंटॅमोफिलस प्लांट. मी डेफिनेशन थोडंसं एलॅबरेट करणार आहे. फ्लावर और प्लांट काय असेल रे? विच म्हणूयात. फ्लावर और प्लांट विच पॉलिनेटेड बाय insect is called कोणतं? एंटॅमोफिलस. एंटॅमोफिलस फ्लावर और प्लांट. एंटॅमोफिलस फ्लावर और प्लांट असं म्हणूयात. ओके, सो लेट अस सी द अडॅप्टेशन्स. नाउ अडॅप्टेशन्स. आता अडॅप्टेशन्स कोणते कोणते असणार आहे बघा, किंवा मॉडिफिकेशन्स कोणते कोणते असणार आहे ते आपण त्या फ्लावर मध्ये बघूयात. नॉर्मली इन्सेक्ट पॉलिनेशन जर करायचं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट, ते फ्लावर ब्राईट इन कलर असतं. कलर कसं असणार आहे? ब्राईट इन कलर. रेड असेल, ऑरेंज असेल, या पद्धतीचे ब्राईट कलर्स तुम्हाला त्या फ्लावर्स मध्ये दिसतील. दे आर अट्रॅक्टिव्ह इन नेचर. ते अट्रॅक्टिव्ह असेल त्याला आपण शोई म्हणूयात. ओके, दे आर अट्रॅक्टिव्ह इन नेचर. ही टर्म खूप महत्वाची. सो जनरली these flowers are काय असेल? ब्राईट इन कलर. त्यांचा कलर ब्राईट असेल अँड अट्रॅक्टिव्ह. ओके, ही एक टर्म आहे. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कन्सिपिक्युअस. त्याला आपण कन्सिपिक्युअस म्हणूयात. म्हणजे जनरली हायड्रोफिलस आणि ॲनिमोफिलस जे फ्लावर आहे ते इनकन्सिपिक्युअस असतात, आणि जे कोणते फ्लावर असणार आहेत? जे इन्सेक्ट थ्रू पॉलिनेटेड होणारे फ्लावर्स असतील ते कन्सिपिक्युअस असतात. सो दीज फ्लावर्स आर कन्सिपिक्युअस. ओके, ही एक टर्म लक्षात असू द्या. आता नेक्स्ट पुढची टर्म, लेट अस सी अबाउट देअर नेक्टार अँड फ्रेग्रन्स. सो हियर nectar is present and fragrance is also present. So these flowers are flowers with nectar and fragrance.
फ्लावर्स विथ नेक्टार अँड फ्रेग्रन्स. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी फ्रेग्रन्स कशासाठी असेल? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फ्रॉम द लॉंग डिस्टन्स. खूप लांबून त्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये फ्रेग्रन्स प्रेझेंट असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, फ्लावर्स मध्ये नेक्टार का असणार आहे? नेक्टार इज नथिंग बट द गिफ्ट फॉर द पॉलिनेशन और द गिफ्ट फॉर द पॉलिनेटिंग एजंट. पॉलिनेटिंग एजंट साठीच हे गिफ्ट असणार आहे. अरे बाहेरून कुठून जरी पॉलिनेटिंग एजंट येत आहे आणि ते पॉलिनेटिंग एजंट पॉलिनेशन्स कॅरी ऑन करताय, का करताय ते? त्यांना गरज काय पॉलिनेशन कॅरी करण्याची? एक साधीशी गोष्ट आहे, तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला आणि तुम्हाला त्याने एक महत्वाचं काम सांगितलं, दूरचं असेल, त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. किंवा एखादा छोटा मुलगा असेल, त्याला तुम्ही एखादं काम सांगताय, तर त्याची साहजिकच आहे तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा असणार आहे. सो या ठिकाणी जर समजा ते पॉलिनेटिंग एजंट पॉलिनेशन कॅरी ऑन करताय, तर कशासाठी पॉलिनेशन करताय? प्लांट्स सर्व्हाइव्ह होणं त्यांना काहीही कर्तव्य नाही. त्यांना फक्त एकच माहिती आहे की त्या फ्लावर्स मध्ये फूड प्रेझेंट आहे आणि ते कोणतं आहे? नेक्टार. सो इट इज अ गिफ्ट फॉर पॉलिनेटिंग एजंट. प्लांट्स हे नेक्टार त्या पॉलिनेटिंग एजंट साठीच प्रोड्यूस करतात. लक्षात असू द्या, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या बायोटिक पॉलिनेटिंग एजंट साठी फ्लावर्स मध्ये काहीतरी गिफ्ट प्रेझेंट असणं गरजेचं आहे आणि ते गिफ्ट दुसरं तिसरं काही नाही तर काय असतं? नेक्टार. सोर्स ऑफ नेक्टार, सोर्स ऑफ हनी त्याला आपण म्हणूयात, तो प्रेझेंट असणार आहे. सो हे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, फ्लावर्स विथ नेक्टार अँड दी फ्रेग्रन्स. आता नेक्स्ट, आता पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी करणार आहे कशाच्या बाबतीत? तर पोलन ग्रेन्सच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? पोलन ग्रेन्स. सो आता हे जे आहेत यांच्यामध्ये पोलन ग्रेन्स कसे असतात बघा. जनरली इन दिस फ्लावर pollen grains are spiny. यांचे पोलन ग्रेन्स जे असतात ना ते स्पायनी असतात. स्पायनी म्हणजे काय? सपोज these are the pollen grains. And these pollen grains are spiny in nature. Why they are spiny in nature? का ते स्पायनी का असणार आहे? Because they must be attached to the body of insect. इन्सेक्टच्या बॉडीला ते अटॅच होणं गरजेचं आहे. दॅट्स वाय दे आर स्पायनी इन नेचर. मग अॅनिमोफिली आणि हायड्रोफिली यांचे जे पोलन ग्रेन्स असतात ते कसे असतात? दे आर स्मूथ. त्यांचं एक्झाईन स्मूथ असेल. म्हणजे जर तुम्हाला पोलन ग्रेनचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं असेल तरी तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. म्हणजे बायोटिक एजंटनं पॉलिनेट होणारे पोलन ग्रेन्स जे असतात ना ते स्पायनी असतात आणि अबायोटिक एजंटनं पॉलिनेट होणारे जे पोलन ग्रेन्स असतात ना ते स्मूथ असतात. हा एक मेजर डिफरन्स आहे. सो पोलन ग्रेन्स आर स्पायनी. नेक्स्ट, they are covered with the yellow substance is called as a pollen kit. Covered with काय? Yellow substance called pollen kit. त्याला आपण pollen kit असं म्हणूयात. लक्षात असू द्या, pollen kit is an peculiar characteristics. Pollen kit is an peculiar characteristics of Entamophilous flower. Entamophilous flower चं हे एक प्रकारे काय असणार आहे? peculiar characteristics असणार आहे. ओके, that is about the pollen grain. काय आहे pollen grain च्या बाबतीत? Pollen grains are spiny, that is to attach the body of insect. Next, covered with yellow substance. त्याच्या भोवती काय असणार आहे? yellow substance असेल and that yellow substance is called as a pollen kit. Now next about the stigma. आता स्टिग्माच्या बाबतीत बघा. नॉर्मली स्टिग्मा इज रफ. शक्यतो स्टिग्मा रफ असणार आहे. अँड नेक्स्ट थिंग, इट इज स्टिकी इन नेचर. स्टिग्मा जी असणार आहे ती स्टिकी असेल. व्हाय? टू अटॅच द पोलन ग्रेन इझिली. तो पोलन ग्रेन्स इझी त्या ठिकाणी अटॅच व्हायला पाहिजे म्हणून स्टिग्मा काय असते? स्टिकी असते. ही एक टर्म लक्षात असू द्या. सो नेक्स्ट, स्टिग्मा is rough and or sticky okay.
These are the adaptations for एंटॅमोफिलस फ्लावर. हे एंटॅमोफिलस फ्लावर्सचे काय असणार आहे? अडॅप्टेशन्स असणार आहे. काही कन्फ्युजन याच्यामध्ये? आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ते बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच साल्विया प्लांट. एक्झाम्पल, तुम्ही म्हणाल सर फक्त साल्विया मध्येच एंटॅमोफिली आहे का? अरे रोज फ्लावर बघा, रोज आहे किंवा अजून खूप सारे लॅन्टाना एक प्लांट्स आहेत, त्या प्लांट्स मध्ये पण इन्सेक्ट थ्रूच पॉलिनेशन होतं. मॅक्झिमम प्लांट मध्ये इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होतं. मी साल्विया हे एक्झाम्पल का घेतले माहिती का? कारण की ते युनिक आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून मी साल्विया घेतलेलं आहे. पण रोज हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे, सनफ्लावर हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये जे पॉलिनेशन चालतं ते एंटॅमोफिलस आहे. ओके, मॅक्झिमम ब्राईट कलर फ्लावर. चला मग साल्विया मध्ये असं पिक्युलर काय आहे? साल्वियाचा स्टडी करणं का गरजेचं आहे? आता नीट लक्षात घ्या. ऍक्च्युली साल्विया फ्लावर शोज लिव्हर मेकॅनिझम. साल्विया फ्लावर मध्ये लिव्हर मेकॅनिझम आहे अँड दॅट इज द युनिक वन. सो आता लिव्हर मेकॅनिझम स्टडी करायचं असेल ना, एकदा आपल्याला साल्विया फ्लावरच स्टडी करावं लागेल. सो लेट अस सी द साल्विया फ्लावर. हियर सपोज दिस इज द साल्विया फ्लावर. Suppose this is the calyx. Next, this one is the corolla. Okay. So let us see the section. मी या ठिकाणी सेक्शन घेतोय. करोला मी कंप्लीट या ठिकाणी ड्रॉ करत नाही. सपोज या करोलाच्या आउटलाईन असतील. सो दिस इज द करोला. नाउ हियर इन साल्विया फ्लावर गायनोशियम इज प्रेझेंट. सो गायनोशियम जर बघितलं तर या ठिकाणी गायनोशियम प्रेझेंट असणार आहे या पद्धतीने. सो हियर द गायनोशियम इज प्रेझेंट. Next, it shows the stamen, that is a bifurcated stamen. याच्यामध्ये bifurcated stamen प्रेझेंट असेल. सो bifurcated stamen म्हणजे कशा पद्धतीने असतं? सो इट इज जस्ट लाईक दॅट. ओके, आय विल ड्रॉ इन अ ब्लॅक कलर इटसेल्फ. सी, सो दिस इज द stamen. And it shows the two arms. Bifurcated means two arms are there. दोन arms present असतील. दोन याच्यात डिवाइड झालेला आहे stamen. So that is called as a bifurcated stamen. Means one stamen is the large stamen and that large stamen is, this is the large stamen. This large stamen is fertile and this one is the small stamen and that small stamen is sterile. Large stamen is fertile and small stamen is sterile. What is mean by fertile? Fertile means able to produce, reproduce, able to reproduce. That is the fertile. And what is sterile? Not able to reproduce, unable to reproduce. Reproduce होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? स्टराईल. सो इथे दुसऱ्या वेने तुम्ही काय म्हणणार? लार्ज स्टॅमेन इज एबल टू प्रोड्यूस अ पोलन ग्रेन. याच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार केले जातात. लार्ज स्टॅमेन मध्ये पोलन ग्रेन्स प्रेझेंट और प्रोड्यूस्ड. But in case of small stamen, pollen grains are
absent means pollen grains are not produced. सो मग पोलन ग्रेन्स तयारच केले जात नाही तर स्टॅमेनची गरज काय? अरे विद्यार्थ्यांनो, स्टॅमेनची गरज कशासाठी असते? पोलन ग्रेन्स तयार करण्यासाठीच असते. मग तुमच्या मनात प्रश्न पडायला पाहिजे की सर हे जर स्टॅमेन स्टराईलच आहे मग याची गरज काय इथे? यस, मेकॅनिझम्स आहेत. ऍक्च्युली इट ऍक्ट ऍज अ लिव्हर. इट ऍक्ट ऍज लिव्हर. तो काय म्हणून ऍक्ट होणार आहे? तर लिव्हर म्हणून ऍक्ट होणार आहे. काय म्हणून ऍक्ट होणार? लिव्हर म्हणून ऍक्ट होणार. आता लिव्हर, सॉरी स्पेलिंग मिस्टेक. इट ऍक्ट ऍज अ लिव्हर. तुम्ही कधीतरी लिव्हर मेकॅनिझम बघितलं असेल सिंपल मशीन्स मध्ये. सिंपल मशीन्स मध्ये लिव्हर हे एक सिंपल मशीन आहे. ओके, आता नेमकं होतं काय? हे लिव्हर म्हणून कसं काय ऍक्ट होतं? सपोज या फ्लावर मध्ये एक इन्सेक्ट एंट्री करतोय. Okay, when this insect enters into this flower, at a time it push this stamen towards the lower side. हा जो इन्सेक्ट आहे ना, हा इन्सेक्ट काय करतोय? या पर्टिक्युलर स्टॅमेनला लोअर साइडला पुश करतोय, या स्टॅमेनला. सो स्मॉल स्टॅमेन इज पुश टुवर्ड्स द लोअर साइड. विचार करा, हा स्टॅमेन पूर्ण एकमेकांना कनेक्टेड आहे, हे दोन्ही पण. सो हा स्मॉल स्टॅमेन काय केला जाणार? पुश केला जाणार खालच्या बाजूला. ज्यावेळेस स्मॉल स्टॅमेन खालच्या बाजूला पुश केला जाईल त्याच वेळेस लार्ज स्टॅमेन कुठे अटॅच होणार? तर इन्सेक्टच्या बॉडीला अटॅच होणार. सो हियर व्हेन द स्मॉल स्टॅमेन ऍक्ट ऍज अ लिव्हर, at that time the large stamen attach to the body of insect and deposit the pollen grains. आणि बघ या ठिकाणी पोलन ग्रेन्स काय केले जातात? डिपॉझिट केले जातात. सो दिस मेकॅनिझम इज द लिव्हर मेकॅनिझम. या मेकॅनिझमला लिव्हर मेकॅनिझम म्हटलं जातं. ओके, काही कन्फ्युजन? किंवा ट्यूब टर्न मेकॅनिझम असंही म्हटलं जातं. ट्यूब टर्न मेकॅनिझम का असं का म्हटलं तर? बिकॉज द फ्लावर, शेप ऑफ फ्लावर, इट इज अ ट्यूब्युलर फ्लावर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ ट्यूब टर्न मेकॅनिझम. ठीक आहे. साल्विया फ्लावर वर मॅक्झिमम टाइम तुम्हाला नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. इट इज पॉलिनेटेड बाय द स्पेसिफिक बी. एका स्पेसिफिक बीनेच ते पॉलिनेट होतं. दुसऱ्या कोणत्याही इन्सेक्ट कडनं ते पॉलिनेट होत नाही, कारण की त्या पर्टिक्युलर फ्लावरचा शेपच त्या पद्धतीचा आहे, म्हणून त्या बीनेच पॉलिनेट होणार. ओके, काही कन्फ्युजन याच्यामध्ये? एकदा फक्त रिवाइज करा. Salvia flower is always pollinated by a specific kind of bee. Next, this salvia flower shows the liver mechanism. Okay, so in salvia flower, the stamen is bifurcated. Upper stamen is a large and fertile in nature, so it produces the pollen grain. And lower stamen is a small, means sterile in nature, means do not produce the pollen grains. Next, when insect enter into the flower, it push the small pollen grains towards the lower side. Due to this, the large pollen grain attach to the body of insect and the pollen grain get deposited on the body of insect. Okay, so by this way it carries the pollination. That is the mechanism behind the salvia. Salvia मध्ये या पद्धतीचा मेकॅनिझम प्रेझेंट आहे. ओके, काही कन्फ्युजन याच्यामध्ये? समजलंय? हे झालं एंटॅमोफिलस फ्लावरच्या बाबतीत आणि हे साल्वियाच्या एक्झाम्पल्सच्या बाबतीत. ओके, हे इन्सेक्ट पॉलिनेशन. नाउ लेट अस सी द बर्ड पॉलिनेशन. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण स्टडी करतोय आणि ती म्हणजे कोणती? पॉलिनेशन थ्रू दी बर्ड. एक मिनिट. पॉलिनेशन थ्रू दी बर्ड. आता डेफिनेशन. Okay, the pollination through insect is called as an entomophily. So what is mean? What is the statement for the bird? Pollination through the bird. The pollination through the bird is called as ornithophily. मी पूर्ण स्टेटमेंट मेंशन करत नाही. Ornithophily. What is ornithophily? तुम्हाला ते डेफिनेशन पूर्ण मेंशन करायची आहे. मी तर पूर्ण लिहित नाही.
वेळ आपला जाईल म्हणून मी मेन्शन करत नाही, पण इझी डेफिनेशन आहे. पॉलिनेशन बाय or pollination through bird is called as ornithophyly and such a flower is called as ornithophilous flower or plant. Such a flower is called as ornithophilous flower or plant. That is about the ornithophily and ornithophilous flower. Okay. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट आहे, इथे ना मॉडिफिकेशन्स मध्ये थोडेसे चेंजेस असतील, जास्त नाही, थोडेसे. म्हणजे इन्सेक्ट थ्रू पॉलिनेट होणारे फ्लावर आणि बर्ड थ्रू पॉलिनेटिंग होणारे फ्लावर जवळपास सारखे असतात. फक्त एक दोन चेंजेस आहेत. ते चेंजेस काय आहेत ते आपण बघूयात. पहिले तर मी डायरेक्ट या ठिकाणी आता इथे काय घेतो, अडॅप्टेशन. सो लेट अस सी द अडॅप्टेशन्स. अडॅप्टेशन्स. First, flower is bright colored. Flower कसं असणार आहे, bright colored असेल first. And next, it is attractive. आता अजून एक महत्वाची गोष्ट, मोस्टली ब्ल्यू किंवा लाईट कलर्ड जे असतात ना, लाईट कलर्ड फ्लावर जे असतात ना, ते बर्ड थ्रू पॉलिनेट होतात. ब्ल्यू असेल, व्हायलेट असतील थोडेफार, हे जे शक्यतो आहेत हे फ्लावर्स बर्ड थ्रू पॉलिनेट होतात मोस्टली. अँड लार्ज साइज फ्लावर मस्ट बी देअर. एक विचार करा तुम्ही, जर फ्लावर्स बर्डने पॉलिनेट केले जात असतील आणि फ्लावरची साईज स्मॉल असेल, फ्लावर डेलिकेट असेल, तर ते फ्लावर्स कदाचित डॅमेज होऊ शकतात. सो द साइज ऑफ फ्लावर मस्ट लार्ज इन साइज. याची साईज कशी पाहिजे, जास्त पाहिजे. ओके. सो सच फ्लावर्स आर लार्ज इन साइज. हे जे फ्लावर असतात ना, लार्ज असतात. सो कंपॅरेटिव्हली लार्ज इन साइज. अट्रॅक्टिव्ह and okay, bright colored, attractive and comparatively large in size. Now next, they also shows the presence of nectar. Is present. Okay, but this nectar is in large amount and copious. विचार करा, बर्डची साईज जास्त आहे, मग इन्सेक्टला जितका नेक्टार पाहिजे, इन्सेक्ट स्मॉल आहे, नेक्टार कमी प्रमाणात असेल तरी चालेल, पण बर्ड साठी मात्र तेवढा स्मॉल अमाउंट मध्ये नेक्टार चालणार नाही, जास्त प्रमाणात पाहिजे. सो कॉपियस नेक्टार इज प्रेझेंट. याच्यामध्ये नेक्टार कसं असणार आहे, कॉपियस नेक्टार प्रेझेंट असणार आहे, लार्ज अमाउंट मध्ये नेक्टार प्रेझेंट असेल. समजा त्या बर्डने त्या फ्लावरला व्हिजिट दिलीच आणि त्या बर्डला नेक्टार खूप कमी प्रमाणात भेटलंच, त्याला जेवढा पाहिजे तेवढा भेटलाच नाही, त्याचं पोटच सपोज भरलं नाही, तो होणार काय, नेक्स्ट टाइम तो जो बर्ड आहे तो बर्ड पॉलिनेशन कॅरी ऑन करणारच नाही. सो याच्यासाठी प्लांटनेच स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स केले की नाही, या एजंटला जास्त नेक्टार पाहिजे, सो नेक्टार पण जास्त प्रोड्यूस केला जातो. ओके. सो नेक्टार इज प्रेझेंट इन द लार्ज अमाउंट, दॅट इज अ कॉपियस नेक्टार इज प्रेझेंट. एक टर्म आहे आता, ती युनिक टर्म आहे, दीज फ्लावर्स आर फ्रेग्रान्सलेस. फ्रेग्रान्सलेस फ्लावर्स. हे जे फ्लावर्स आहे ना ते फ्रेग्रान्सलेस आहे. एक्झाम्पल तुम्ही बघा, तुम्ही बॉम्बॅक्स नावाचं एक एक्झाम्पल आहे. ओके. दुसरं अजून एक्झाम्पल तुम्हाला माहित असणार, हिबिस्कस, जास्वंद. जास्वंदीचं झाड जर बघितलं तर फ्लावर्स ब्राईट कलर्ड आहे, मान्य आहे, पण जास्वंदीच्या फ्लावर्सला
फ्रेग्रन्स आहे का रे? नाहीये. जास्वंदीच्या फ्लावर्सला फ्रेग्रन्सच नाहीये. सो मग जास्वंदीच्या फ्लावरला फ्रेग्रन्स नाहीये म्हणजे त्यांच्यामध्ये पॉलिनेशन बर्ड थ्रू होतं. हे एक एक्झाम्पल आहे. ओके. का तुमच्या मनात प्रश्न यायला पाहिजे की सर व्हाय दिस फ्लावर्स आर फ्रेग्रन्सलेस? ओके. बिकॉज बर्ड हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. लक्षात असू दे, पक्ष्यांना सेन्स ऑफ स्मेल कमी असतो. ओके. सो या ठिकाणी इट मॅटर्स, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन मॅटर्स. तुम्ही ऑब्झर्व करा, डॉग असेल किंवा बाकीचे ॲनिमल्स असतील थोडेफार, त्यांच्यामध्ये सेन्स ऑफ स्मेल खूप जास्त आहे. ह्युमनच्या बाबतीत सेन्स ऑफ स्मेल कमी आहे, कंपॅरेटिव्हली कमी आहे. जितका सेन्स ऑफ स्मेल डॉग मध्ये आहे तितका ह्युमन मध्ये नाहीये. बिकॉज ऑल्फॅक्टरी लोब्स आर लेस डेव्हलप्ड इन ह्युमन. सेन्स ऑफ स्मेल साठी ब्रेनचा एक पार्ट लागतो आणि त्याला ऑल्फॅक्टरी लोब म्हटलं जातं. तो डॉग मध्ये प्रॉपरली डेव्हलप झालाय, पण तोच पार्ट या ठिकाणी ह्युमन्स मध्ये कमी डेव्हलप आहे. आणि बर्ड मध्ये तर अजून कमी डेव्हलप आहे, खूप कमी डेव्हलप असणार आहे. किंवा आपण काय म्हणू शकतो, लॅक ऑफ सेन्स ऑफ स्मेल. का? बिकॉज पुअर डेव्हलपमेंट ऑफ ऑल्फॅक्टरी लोब. ऑल्फॅक्टरी लोबची प्रॉपर डेव्हलपमेंट झालेली नाहीये. ही टर्म मे बी विचारली जाऊ शकते, ते एक लक्षात असू द्या. हिअर सच फ्लावर्स आर फ्रेग्रन्सलेस ड्यू टू बिकॉज bird have poor sense of smell. Poor sense of smell. Okay, that is the important character. Next, pollen grains are again spiny and sticky. Pollen grains are spiny and sticky. Okay, that is about the adaptations for ornithophily. हे ornithophyly चे adaptations असते. ठीक आहे. आता लास्ट काय असणार आहे? बॅट. आता पहिल्यांदा डेफिनेशन. पॉलिनेशन थ्रू insect is called as entomophily, pollination through bird is called as ornithophily, and pollination through bat is called as caryopterophily. Okay, त्याला आपण caryopterophily म्हणूयात. So here pollination through bat is called as caryopterophily, and such a flower is called as caryopterophilous flower. Such a flower is called as caryopterophilous flower. त्या फ्लावरला आपण caryopterophilous flower असं म्हणूया. सो डेफिनेशन परत त्याच पद्धतीने असतील. परत एकदा रिवाइज करा. Pollination through bat is called as caryopterophily, and a flower or a plant in which pollination takes place by bat is called as caryopterophilous flower. Okay, let us see the adaptations. आता आपण कशाच्या बाबतीत बोलूयात? अडॅप्टेशनच्या बाबतीत. ओके, आता अडॅप्टेशन्स काय? पहिले अडॅप्टेशन्स, बॅट डे टाइमला दिसत नाहीत. कधी असतात ते? नाईट टाइमला. सो सच फ्लावर्स जनरली ब्लूम्स ऍट नाईट टाइम. हे फ्लावर्स शक्यतो कधी ब्लूम होतात? तर नाईट टाइमला ब्लूम होतात. सो फ्लावर्स जनरली ब्लूम्स ऍट नाईट टाइम. Next, these flowers are dull in color. हे फ्लावर्स कसे असतात? डल इन कलर. म्हणजे सर ब्राईट कलर इथे नाहीये, डल कलर असणार. का? अरे बॅटला विजनच नाहीये. येते लक्षात? ते विजन नाहीये म्हणजे त्याला प्रॉपरली दिसतच नाहीये. ओके ना? मग त्याला जर बॅटला जर दिसतच नाहीये तर मग त्या फ्लावरला कलर प्रोड्यूस करून काही उपयोग आहे का? नाही, कलर प्रोड्यूस करून काही उपयोग नाही.
की ही टर्म खूप महत्वाची आहे. परत एकदा, जनरली कॅरेक्टरोफिलस फ्लावर्स आर डल इन कलर ड्यू टू द लॅक ऑफ विजन इन द बॅट. ठीक आहे, ही टर्म महत्वाची. नेक्स्ट, सच फ्लावर आर लार्ज अँड स्टाउट. हे फ्लावर शक्यतो कसे असतात? लार्ज असतात आणि स्टाउट असतात. मी स्टाउट मीन्स दे आर हार्ड इनफ टू बिअर द बॅट. विचार करा, मगाशी मी म्हटलं इन्सेक्टने पॉलिनेट होणारे फ्लावर खूपच डेलिकेट असतात, खूप डेलिकेट असतात. नेक्स्ट, त्याच्या कंपॅरेटिव्हली थिक आणि थोडेफार फ्लेशी टाईपचे फ्लावर कोणते असणारे? ऑर्नॅथोफिलस फ्लावर असणारे. आणि त्याच्याही पेक्षा हार्ड किंवा स्टाउट कोणते फ्लावर असणारे? कॅरेक्टरोफिलस फ्लावर असणारे. ओके, कारण की बॅटची साईज जास्त आहे. समजा बॅटने एखाद्या फ्लावरला व्हिजिट करायचं, ते फ्लावर डेलिकेट आहे आणि जेव्हा बॅट त्या फ्लावरला व्हिजिट करेल ते फ्लावरच डिस्ट्रॉय करणार, होऊन जाणार. काही उपयोग आहे का त्याचा? काहीच उपयोग नाही. सो दिस फ्लावर आर स्टाउट इनफ टू बिअर द बॅट. सो हियर flower is generally stout in nature. ओके, ही एक टर्म इम्पॉर्टंट असेल. आता नेक्स्ट एक आता इथे मी थोडासा पॉज घेतो एक महत्वाचा डिफरन्स सांगण्यासाठी. तुम्हाला असं वाटत असेल की रात्रीच्या वेळेस उमलणार प्रत्येक फ्लावर बॅटने पॉलिनेट होतं. नीट करताय का? कदाचित तुमचा हा भ्रम असू शकतो. रात्रीच्या वेळेस उमलणार प्रत्येक फ्लावर बॅटने पॉलिनेट होतं असं तुम्हाला वाटत असेल. मग तुमच्या डोळ्यापुढे सगळ्यात पहिलं एक्झाम्पल ब्रह्मकमळाचं येणार आहे. सर, मग ब्रह्मकमळ रात्रीच्या वेळेस उमलतं, मग तिथे बॅटने पॉलिनेशन होतं? नाही, असं होत नाही. ब्रह्मकमळ जे आहे त्याच्यामध्ये जे पॉलिनेशन चालतं ते इन्सेक्ट थ्रू चालतं. लक्षात घ्या, रात्रीच्या वेळेस काही स्पेसिफिक इन्सेक्ट बाहेर पडतात. तुम्ही जर आता इथून पुढे अजून 15-20 दिवसांनी ऑब्झर्व केलं, रात्रीच्या वेळेस असं बाहेर कुठेतरी लाईट किंवा असं बल्ब वगैरे लावलेला असेल तर त्याच्या भोवती तुम्हाला काही इन्सेक्ट फिरताना दिसतात किंवा आताही आपल्याला दिसतात ते इन्सेक्ट. हे नॉक्चर्नल आहे, रात्रीच्या वेळेसच ते बाहेर पडतात आणि हे इन्सेक्ट रात्रीच्या वेळेस फ्लावर्स पॉलिनेट करतात. मग असे काही स्पेसिफिक फ्लावर आहे की ते नाईट टाइमला ब्लूम होतात आणि त्यांचा कलर व्हाईट असतो जनरली. असे फ्लावर्स हे कशा थ्रू पॉलिनेट होतात? तर इन्सेक्ट थ्रू, नॉक्चर्नल इन्सेक्ट थ्रू पॉलिनेट होतात. त्याच्यात ब्रह्मकमळ, त्याला फ्रेग्रन्स आहे म्हणजेच इन्सेक्ट थ्रू पॉलिनेट होणार आणि व्हाईट कलर आहे. तुम्ही अजून एक रातराणीचं फुल तुम्ही बघितलेलं असेल, मोगऱ्याचं फुल बघितलेलं असेल. यांचं पॉलिनेशन मान्य आहे, मोगरा डे टाइमला ब्लूम होतो बट इट रिमेन्स फॉर द लॉंग टाइम. जनरली रातराणी, तुम्ही रातराणी ऐकलेलं असेल, ती फुलं सुद्धा रात्रीच्या वेळेस उमलतात. मग तिथे पॉलिनेशन कोण कॅरी ऑन करणार? तर इन्सेक्ट कॅरी ऑन करणार आहे. मग आता याचे एक्झाम्पल्स कोणते? बॅट थ्रू पॉलिनेट होणारे एक्झाम्पल्स कोणते? नॉर्मली तुम्ही किगेलिया नावाचे एक प्लांट ऐकलेलं असेल. किगेलिया हे एक एक्झाम्पल आहे. किगेलिया आणि अजून एक अँथोसेपॅलस नावाचं एक प्लांट आहे. 2 प्लांट्स या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले. अजून एक एक्झाम्पल दिले, ते फक्त बघून घ्या. अँथोसेपॅलस आणि किगेलिया हे 2 प्लांट्स कशाने पॉलिनेट होतात? तर बॅटने पॉलिनेट होतात. ओके, काही क्वेरी याच्यामध्ये? डिफरन्स तुमच्या लक्षात आलेला असेल. डल कलर आणि व्हाईट कलर याच्यात डिफरन्स आहे. व्हाईट कलर हा व्हाईट कलरचे फ्लावर आणि नाईट टाइमला ब्लूम होणारे फ्लावर शक्यतो इन्सेक्ट पॉलिनेटेड असतात आणि डल कलर म्हणजे थोडासा मे बी ब्राउनिश असेल, कलर असेल, डल असेल, अशा प्रकारचे फ्लावर्स जे नाईटला ब्लूम होतात ते बॅटने पॉलिनेट होतात. ओके, काही कन्फ्युजन याच्यामध्ये? परत एकदा रिवाइज करा ह्या टर्म. Adaptations: these flowers are blooms at a night time. Next, dull in color and generally stout in nature. Next thing, normally they produces the rotten fruit like smell. Rotten fruit like smell.
दे प्रोड्युसेस द रॉटन फ्रूट लाईक स्मेल. तो जो स्मेल आहे तो स्मेल रॉटन फ्रूट म्हणजे पिकलेल्या फळासारखा असतो. विचार करा, बॅटला विजन नाहीये, ओके, मग आता त्या फ्लावरला कसं काय ओळखणार रात्रीच्या वेळेत? तर त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट होण्यासाठी काहीतरी स्मेल पाहिजे. सो हा जो स्मेल आहे ना तो फ्रूटचा स्मेल. ऍक्च्युली बॅट फूडकडेच अट्रॅक्ट होतात, फूडकडे, आणि त्यांचं फूड काय असतं, शक्यतो फ्रूटच असतात. मग आता हे जे फ्रूट आहेत ह्या फ्रूटचा स्मेल त्यांना अट्रॅक्ट करतो. म्हणून असे फ्लावर्स जे आहेत ना कसा स्मेल प्रोड्यूस करतात, रॉटन फ्रूट लाईक, मीन्स त्यांना फ्रेग्रन्स नसतो. ओके, रॉटन फ्रूट लाईक स्मेल असतो त्यांना. आता स्मेल कसा असतो त्याच्यावर मग त्याला आपण फ्रेग्रन्स म्हणायचं का अजून दुसरं काही म्हणायचं ते ठरवलं जातं. सो दिस स्मेल इज अ रॉटन फ्रूट लाईक अँड दिस स्मेल इज अ स्वीट स्मेल. हा स्मेल स्वीट स्मेल असणार आहे म्हणून त्याला मी फ्रेग्रन्स म्हटलंय. आणि या ठिकाणी स्मेल जो असेल तो कसा असेल, रॉटन फ्रूट लाईक असेल. ओके, हे एक अडॅप्टेशन्स त्याच्यामध्ये असणार. नेक्स्ट, पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड इन द लार्ज अमाउंट. पोलन ग्रेन्स produced in large amount and they are edible. ते कसे असतात, इडिबल असतात. पोलन ग्रेन्स पहिली महत्वाची गोष्ट लार्ज अमाउंट मध्ये प्रोड्यूस केले जातात आणि ते कसे असणार, दुसरी महत्वाची गोष्ट इडिबल असणार आहे. म्हणजे इथे नेक्टार लार्ज अमाउंट मध्ये असणार, मान्यच आहे, इथे नेक्टार थोड्याफार प्रमाणात असतोच, जास्त प्रमाणात असतो. पण हे जे पोलन ग्रेन्स आहेत ना, हे पोलन ग्रेन सुद्धा इडिबल आहे. सो द बॅट कॅन ईट द पोलन ग्रेन. मग आता सगळेच पोलन ग्रेन्स खाऊन घेतले तर पॉलिनेशन साठी काय करणार? सो पोलन ग्रेनचा नंबर जास्त प्रमाणात असेल, पहिली महत्वाची गोष्ट. आणि दुसरी, जेव्हा पोलन ग्रेन्स ईट केले जातील त्यावेळेस ते बॅट दुसऱ्या फ्लावरला जेव्हा अप्रोच करणार आहे त्यांच्या माउथ ला कुठेतरी ते पोलन ग्रेन्स अटॅच असतील आणि मग ते पॉलिनेशन्स कॅरी ऑन करतील. येतंय लक्षात? सो इडिबल पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट इन द कॅरेक्टोफिलस फ्लावर. कॅरेक्टोफिलस फ्लावर मध्ये पोलन ग्रेन्स कसे असणार आहे, इडिबल असणार आहे. ओके, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स फॉर कॅरेक्टोफिलस फ्लावर और अडॅप्टेशन्स फॉर द कॅरेक्टोफिलस फ्लावर. ओके, आता महत्वाचा मुद्दा इथे, तुम्हाला बोर्ड एक्झामला 2 मार्क्ससाठी यांचे अडॅप्टेशन्स विचारले जातात आणि एक मार्क्ससाठी डेफिनेशन्स मे बी विचारले जाऊ शकतात. आणि मध्ये मध्ये नीटला किंवा सीईटीला कोणते प्रश्न विचारले जातील याच्यावर मी ऑलरेडी मध्ये सांगितलेलं आहेच काही ठिकाणी. ते एक जरा फोकस आउट करा. एक पॉइंट माझ्याकडनं मिस झाला. असे कोणते बर्ड्स आहेत की ते बर्ड्स पॉलिनेशन कॅरी ऑन करतात? सगळेच बर्ड पॉलिनेशन नाही करत, राईट, सगळे बर्ड पॉलिनेशन नाही करत. याच्यामध्ये 2 मेन एक्झाम्पल आहे. एक म्हणजे सनबर्ड आणि दुसरा म्हणजे हमिंग बर्ड. सो एक्झाम्पल्स ऑफ बर्ड्स आर मोर इम्पॉर्टंट. सनबर्ड अँड सनबर्ड आणि हमिंग बर्ड हे 2 पॉलिनेटिंग एजंट्स या ठिकाणी आहेत ॲज अ बर्ड. ठीक आहे, जनरली सनबर्ड का म्हटलंय, बिकॉज इट विजिट्स द फ्लावर ड्युरिंग द मॉर्निंग टाइम और द इव्हिनिंग टाइम. त्या बर्ड्समध्ये त्या पद्धतीने मॉडिफिकेशन्स आहेत. स्मॉल बर्ड्स असतात हे सनबर्ड आणि हमिंग बर्ड, त्यांच्याही काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, ते जर तुम्हाला वेळ असेल तर अजून डिटेलमध्ये बघू शकतात. हमिंग बर्ड्स असा बर्ड्स आहे की त्याच्यामध्ये जे विंग्सची मुवमेंट आहे ती विंगची मुवमेंट खूप फास्ट होते. ओके, ते एक टर्म बघा, ती का फास्ट होते, त्याला अजून काही सपोर्टिंग मेकॅनिझम आहे का, त्याच्यातही डिटेलमध्ये तुम्ही स्टडी करू शकता. हा टॉपिक आपल्या या टॉपिकशी रिलेटेड नाही आहे म्हणून मी तो स्किप करतो. ओके, या पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण बायोटिक पॉलिनेटिंग एजंट पूर्ण डिटेलमध्ये स्टडी केलेत. म्हणजे एन्टॅमोफिली, ऑर्निथोफिली, कॅरेक्टरोफिली डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. त्यांचे एक्झाम्पल्स पण डिटेलमध्ये बघितलेले आहेत. सो पुढच्या लेक्चरला आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस आणि अजून एक टॉपिक आहे पोलन पेस्टल इंटरॅक्शन, तो डिटेलमध्ये स्टडी करूयात.